रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. डॉक्टर गवांदे दाम्पत्याच्या मुलाखतीच्या उर्वरित भागात मी आशिष चव्हाण पुनश्च तुमचे स्वागत करतो. डॉक्टर रोहित आणि डॉक्टर चैताली खगोलशास्त्रज्ञ आहेत आणि दोघेही आपल्या नाशिकचे असून हल्ली त्यांचे वास्तव्य कॅलिफोर्निया येथे असून त्यांनी नासासाठी काम केलेले आहे. चला तर मग मुलाखतीतच जाऊया. सर, यावरूनच अजून एक प्रश्न निर्माण होतो की जगात सध्या आता बहुतेक देश अवकाश मोहिमा नवीन नवीन लॉन्च करत आहेत. म्हणजे एक प्रकारे छोटी रेस चालू झाली आहे. जशी अमेरिका आणि रशियामध्ये पहिले स्पेस रेस सुरू झाली होती 70च्या दशकामध्ये. आता ती जगाच्या 30-35 देशांमध्ये कंटिन्यू अवकाश मोहिमा चालू आहेत. तर आपल्या पृथ्वीचं जे बाहेरचं वातावरण आहे, जेवढ्या सॅटेलाईटच्या संख्या आहेत आपण बघतो आज, तर ते कितपत योग्य आहे आणि हे कुठपर्यंत चालू राहील ही रेस? योग्य किंवा अयोग्य या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे. कारण प्रत्येक देशाला एक प्रकारचा अभिमान असतो ज्या वेळेला तुम्ही एखादा सॅटेलाईट लॉन्च करता. आणि नुसता अभिमान नाही तर ती आज काळाची गरज पण झालेली आहे. कारण आत्ता जर आपण पाहिलं तर पृथ्वीवरती 3 ते 4 प्रकारची युद्ध वेगवेगळ्या ठिकाणी चाललेली आहेत. वेगवेगळ्या देशांनी, चायनासारख्या देशाने हे डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं आहे की त्यांनी एक मिसाईल वापरून स्वतःचा सॅटेलाईट पाडून दाखवला. राईट. म्हणजे आज जर आपली सगळी रिलायबिलिटी एखाद्या स्पेसिफिक सॅटेलाईटवरती असेल कम्युनिकेशनसाठी, तर त्या युद्धामध्ये तुमचं सगळं कम्युनिकेशन थांबलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे प्रत्येक देशाला स्वतःचं सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी ही एक गरजेची गोष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे म्हणजे आता अमेरिकेने जर तुम्ही पाहिलं तर रिसेंटली स्पेस फोर्स अनाऊन्स केली. झाले आता त्याला 4-6 वर्ष झाले. पण त्या दृष्टीने प्रगती करण्याचा प्रयत्न चाललेला आहे की ते फक्त एअरफोर्सवरती डिपेंडंट नाही आहेत, तर स्पेस फोर्स इज द नेक्स्ट बिग थिंग. आणि या गोष्टीचा वापर सगळ्याच गोष्टींसाठी होतो. रेडार्स असो, नाहीतर रिमोट सेन्सिंग असो, नाहीतर कम्युनिकेशन असो. आणि तो प्रत्येक देशाला सबळ बनवतो. त्याच्यामुळे ही रेस चालू राहणार आहे. तर ते योग्य आहे का अयोग्य आहे हा जास्त डीपर क्वेश्चन आहे. ते सांगता येणं अवघड आहे. पण एकूण स्पेसमधली गर्दी खूप वाढायला लागली आहे, एवढं नक्की. हो. तुम्ही आता ज्या कंपनीमध्ये आहात कामाला किंवा ज्यांच्या सोबत कामाला, त्या एस्ट्रेनिस नावाची, तिकडे नेक्स्ट जनरेशन मायक्रो जिओ सॅटेलाइट्सवर काम चालतं, बरोबर आहे सर? बरोबर. तर ते जे सॅटेलाइट्स आणि आपले ट्रेडिशनल जे जिओ सॅटेलाइट्स आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवतो किंवा व्हॉट इज द थिंग? म्हणजे नेक्स्ट जन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? पहिले ट्रेडिशनल म्हणजे काय ते सांगितल्यावर नेक्स्ट जनरेशन लक्षात येईल. सो आम्ही जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स बनवतो. ओके. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स म्हणजे काय, तर आपण पृथ्वीपासून 36,000 किलोमीटर दूर गेलो तर सॅटेलाइट पृथ्वीभोवती एक फेरी 24 तासात पूर्ण करतं. म्हणजे थोडक्यात काय, तर पृथ्वीचा सेम पार्ट ते बघत असतं. बरोबर. कम्पेअर दॅट टू समथिंग लाईक स्टारलिंक, की जो 500 किलोमीटरच्या अराउंड हाईटवरती आहे, तो इतक्या फास्ट जातो की 1.5 तासात तो पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. ओके. म्हणजे तुम्हाला एक सॅटेलाइट असून फायदा नाही, मल्टिपल सॅटेलाइट म्हणून ते कॉन्स्टलेशन्स बनवतात आणि हजारो सॅटेलाइट्स पाठवतात. त्याच्या अगेन्स्ट आम्ही जर एखादा सॅटेलाइट पाठवला आणि तो जर भारताकडे बघतोय, तर तो भारताकडेच कायम बघत राहणार त्याच्या 5-6 वर्षाच्या लाईफमध्ये. तर पूर्वी हे जे सॅटेलाइट्स पाठवायचे ते एखादी आपली स्कूल बस असते ना, त्या साईजचे असायचे आणि 500 ते 600 मिलियन त्याला खर्च यायचा. अराउंड 6 ते 8 वर्ष लागायचे बिल्ड करायला. आम्ही तो ट्रेंड तोडायचा प्रयत्न करतोय. आमचे जे सॅटेलाइट्स आहेत ते एखाद्या वॉशिंग मशीन असतं त्या साईजचे आहेत आणि त्याचा खर्च 15 ते 20 मिलियनच्या अराउंड येतो. म्हणजे सिग्निफिकंटली लोअर कॉस्ट, कमी वजन आणि बनवायला जो वेळ लागतो तो जो 6 ते 8 वर्ष जुन्या सॅटेलाइट्सला लागायचा, त्याच्या जागी आम्ही वर्षाला 5 ते 6 सॅटेलाइट सध्या बनवतोय. आणि आम्हाला बेसिकली त्याची असेंब्ली लाईन बनवायची की आम्ही वर्षाला 24 सॅटेलाइट बनवू शकू आणि सॅटेलाइट्स लॉन्च करू शकू. म्हणजे एक फॅल्कन 9 जर घेतलं आपण, तर त्याच्यावरती आम्ही जवळजवळ 12 सॅटेलाइट एका वेळी लॉन्च करू शकतो. ओके. तर हा एक मोठा फरक आहे की ही ओव्हरऑल कॉस्ट आम्ही कमी करतोय त्या प्रत्येक सॅटेलाइटची. म्हणजे पूर्वीचा जो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट होता तो अख्खा कॉन्टिनेंट बघू शकायचा, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, सगळं किंवा अख्खा एशिया खंड. त्याच्या जागी आम्ही अशा तऱ्हेचं हे देतोय की तुम्ही फक्त एखादी स्टेट बघू शकता किंवा फक्त नॉर्दर्न इंडिया बघायचा आहे किंवा फक्त तैवानसाठी एक सॅटेलाइट हवा आहे. आता मी रिसेंटली तैवानला एक सॅटेलाइट विकला. दॅट वे त्या कंट्रीला स्वतःचं इंडिपेंडंट सॅटेलाइट मिळतो ज्याच्यावरती त्यांचा कंट्रोल असतो. सर, यावरूनच एक प्रश्न विचारतो. सध्या क्यूबसॅट म्हणून
नवीन सॅटेलाइट छोटे छोटे बनवण्याचे हे आले. तर मुलांना तुम्हाला सांगता येईल का की क्यूबसॅट आणि तुम्ही जे बनवता सॅटेलाइट यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे? आय थिंक मी घेऊ तू शकते कदाचित तो. हा हां. प्रश्न घेऊ शकते, कारण कारण- तिने ऍक्च्युअल Yes. हो, क्यूबसॅट तर वरती मी काम केलं. क्या बात. क्यूबसॅटवर रेनक्यूब म्हणून एक मिशन होतं. ते म्हणजे फर्स्ट रेडार इन क्यूबसॅट. तर क्यूबसॅट कसा असतो, एक 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर असा एक क्यूब असतो. तेवढा छोटा सॅटेलाइट पण तुम्ही तयार करू शकतात आणि तो स्पेसमध्ये पाठवू शकतात. आणि त्याच्याशी रिलेटेड म्हणजे तुमचे काही PCB बोर्ड्स असतात, म्हणजे त्याचे स्टँडर्डाइज सायझेस असतात की ते तुम्ही ऑफ द शेल्फ घेऊ शकतात. म्हणजे स्टुडंट्स ते PCBs बेसिकली घेऊन त्यांना जे काय करायचं, काही पेलोड किंवा काही एक्सपेरिमेंट त्याच्यात बसून त्या स्टँडर्डाइज सायझेसला तो एक सॅटेलाइट तयार करू शकतात. आणि याची जी लॉन्च आहे ते म्हणजे बऱ्याचदा ISS साठी जेव्हा सप्लाय मिशन्स असतात त्याच्याबरोबर लॉन्च करू शकतात. तर माझा असा जो रेनक्यूब होता तेव्हा आम्ही 6U सॅटेलाइट होता. 6U म्हणजे काय, असा हा एक यू घेतला, असे 6 एकत्र केले की जी साईज होईल ती अशी एक शू बॉक्स सारखी एक साईज असते. त्या साईजचा सॅटेलाइट होता. पण मग डेफिनेटली मग तुम्हाला सगळं त्याच्यात येतं की तुम्हाला लो व्हॉल्यूम करावा लागतो, लो मास, लो पॉवर, त्या सगळ्या गोष्टी आल्याच. पण डेफिनेटली स्टुडंटसाठी या मार्गानं जाणं म्हणजे त्यांना काहीतरी सुरुवातीला काहीतरी बेसिक कन्सेप्ट किंवा बेसिक गोष्टी सॅटेलाइट्स रिलेटेड कळण्यासाठी नक्कीच मदत होते. आणि आत्ताचे जे आमचे सॅटेलाइट्स आहेत तर ते आमचे स्मॉल सॅट्स म्हणून म्हणू शकतो आम्ही, किंवा थोडेसे मोठे, म्हणजे डेफिनेटली मोठ्या मिशन्ससारखे खूप मोठे नाही आहेत, पण क्यूबसॅट्स नाही आहेत ते. त्याचं स्वतःचं बेसिकली एक डिझाईन असते. हे क्यूबसॅटची कशी एक स्टँडर्डाइज डिझाईन असते. एक प्रश्न आता म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी किंवा स्पेस सायन्स रिलेटेड म्हटल्यानंतर चंद्रावरती हे लोकांनी वसाहत करण्यासाठी विचार चालू केला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की ते इज इट फिजिबल पॉसिबल आहे का, किंवा ते कसं आहे, हाऊ इट इट्स, म्हणजे ही एक नवीन येणारे जे काय म्हणू आपण विचारधारणा. चंद्राचा वापर म्हणजे आता आर्टेमिस मिशन हां, बद्दल तुम्ही हां, बोलताय असं आर्टेमिस, मला correct, वाटतं correct, correct. की तर चंद्राचा वापर हा बेसिकली डीपर सोलर सिस्टमचं एक्सप्लोरेशन करण्यासाठी तो हब म्हणून बनवायचा अशा तऱ्हेचा विचार नासामध्ये चाललेला आहे की तिथून आपल्याला पुढच्या गोष्टी करता येतील. तर ते करण्यासाठी म्हणजे एक तर टेराफॉर्मिंग व्यवस्थित व्हायला पाहिजे की जेणेकरून तुम्ही तिथेच ऑक्सिजन आणि पाणी आणि त्या गोष्टी जनरेट करू शकाल माणूस जगण्यासाठी. आणि त्याच्या जोडीला लुनार कॉम्स ही एक दुसरी गोष्ट सुरू झालेली आहे की अच्छा. तिथनं आपल्याला चांगल्या तऱ्हेचं कम्युनिकेशन करता यायला पाहिजे की चंद्राला वळसा करणारे स्पेसक्राफ्ट्स आणि जे पृथ्वीबरोबर कम्युनिकेट करू शकतात. तर डेफिनेटली डीपर स्पेस एक्सप्लोरेशनसाठी दॅट इज अन इम्पॉर्टंट स्टेप. आणि जसं जसं आपण प्रगती करणार तसं तसं आज चंद्र झाला, उद्या मंगळ झाला, दॅट विल बी द नॅचरल कोर्स ऑफ ॲक्शन. ओके. आता असं पण मध्यंतरी वाचण्यात आलं होतं की नासाने काही एक सॅटेलाइट लॉन्च केलं होतं, ते आता काही मिलियन किलोमीटर, म्हणजे मला असं वाटतं इंटरस्टेलर वॉयेजर, सॉरी नाव लक्षात येत नव्हतं, वॉयेजर. तर अशा प्रकारचे सॅटेलाइट्स आता इथनं पुढे जर लॉन्च करायचे असेल त्यांना, तर त्याचा काय फायदा, समजून एवढ्या लांब गेल्यानंतर व्हॉट इज आउटपुट, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता वॉयेजर किती 1977 मध्ये लॉन्च झाला होता, म्हणजे आता किती आज 46 वर्ष झाली. तर आता ते सूर्याच्या खूप जवळ गेलेलं आहे आणि डेफिनेटली आय मीन दिस इज अ हिस्ट्री. आणि ते सूर्यमालेच्या पलीकडे गेलेले म्हणजे सूर्यमालेच्या म्हणजे खूपच तिकडे आपल्या सोलर Solar system पुढे जाणारा cross करून. पहिला Cross. ऑब्जेक्ट आहे तो मॅनमेड. आणि डेफिनेटली म्हणजे या केसमध्ये एन्ड्युरन्स ही गोष्ट दिसते हो, की हो, आपल्या हो. सॅटेलाइटचे. म्हणजे असा विचार करा 1974 मध्ये जेव्हा कम्प्युटर्स पण नव्हते. रूमच्या साईजचे होते, त्यावेळचा सॅटेलाइट आजही कम्युनिकेट करू शकतोय. ही म्हणजे अमेझिंग अचिव्हमेंट आहे. खरंच महत्वाची बाब तर आहे. आय डोंट थिंक त्याचं प्रायमरी पर्पज ते होतं. पण आता म्हणजे रिसेंटली जे ज्युपिटरवर किंवा सॅटर्न एक्सप्लोरेशनसाठी कॅसिनी सारखे हे गेलेले आहेत, तर ते त्याची मिशन एंड पण डिफाईन करतात. हो, कॅसिनीचं म्हणजे कॅसिनीचं जर तुम्ही पाहिलं असेल की त्याने डिझाईन केलं होतं त्याने, एक्झॅक्टली proper design त्याच्यात करून. जवळ 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 जाऊन मारा. आणि मग फायनली ते Jump केलेलं. क्रॅश झालेलं. तर तसा त्याचा एंड डिझाईन नव्हता केलेला ओके. आणि त्याच्यामुळे ते जात राहिलं. पण इट वॉज अमेझिंग की ते आतापर्यंत कम्युनिकेट करू शकत होतं. बरोबर. इट्स क्वाईट अन इन्स्पिरेशनल आपल्या. रिसेंटली त्यांनी त्यात दुरुस्ती करून त्याचं कम्युनिकेशन पुन्हा चालू पण केलंय सर. हो हो. एक आठवड्याआधीच, म्हणजे आता JPLच्या जर तुम्ही मिशन कंट्रोल रूम मध्ये गेलात ना, तिथे प्रत्येक सॅटेलाइटचं म्हणजे माहिती असते की किती दिवस झालेत, किती. ते वॉयेजरचं 46 इयर्स Yes. असं दिसतं. म्हणजे दॅट जस्ट इनक्रेडिबल. भीष्म आपल्या भाषेत सांगायचं, हा. एकदम भीष्म. आणि नासाचं डीप स्पेस नेटवर्क म्हणून नेटवर्क आहे, ग्राउंड नेटवर्क, की ज्याच्यात त्यांच्या बऱ्याच मोठ्या आय थिंक 70 का 75 मीटर
वाईट डिशेस आहेत ज्या वेस्टर्न USA, स्पेनमध्ये आणि ऑस्ट्रेलियात कॅनबेरा अशा 3 ठिकाणी आहेत की जेणेकरून पूर्ण पृथ्वीवरनं तुम्हाला कुठे कोणत्याही स्पेसक्राफ्टशी बोलता येतं. तर तशा मोठ्या डिशेस असल्यामुळे एवढ्या लांबचं कम्युनिकेशन करणं शक्य आहे. जसं आपल्याकडे मंगळयानच्या वेळेस प्रॉब्लेम झाला होता की आपला सॅटेलाइट जेव्हा मंगळाच्या विरुद्ध बाजूला गेला तेव्हा 24 तास आपलं कनेक्शन नव्हतं, म्हणजे कम्युनिकेशन नव्हतं. बरोबर. तसं त्यांचं नाही आहे माझ्या मते. एक प्रश्न हा विचारायचा होता की टेलिस्कोप ज्याविषयी खूप मुलांना आकर्षण असतं किंवा उत्सुकता असते, तर छोट्या टेलिस्कोपपासून अवकाशामध्ये ज्या फिरत असतात टेलिस्कोप, बरोबर आहे, तर तुम्हाला काय वाटतं किंवा नेक्स्ट जनरेशनसाठी कुठल्या टेलिस्कोपवरती संशोधन केलं गेलं पाहिजे किंवा अभ्यास केला पाहिजे असं? कारण इथनं ऑब्झर्वेशन करणं वेगळं आणि अवकाशातनं होणारं एक वेगळं, जसं हबलचं काम चालायचं तसं. तर टेलिस्कोपचे पण वेगवेगळे प्रकार असतात, राईट? की आपण जो डोळ्यासमोर पहिल्यांदा येतो तो म्हणजे ऑप्टिकल टेलिस्कोप, जो गॅलिलिओने डिझाईन केलेला आहे, की दुर्बीण ज्याला म्हणतो आपण. दुर्बीण आपल्या मराठी भाषेत. लांबची गोष्ट जवळ येते. पण जसं आपण आधी बोलत होतो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम इज सो वाईड की आपल्याला AM FM पासून तर ऑल द वे एक्सरे आणि त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी असतात की MRI, तर त्यांचे पण टेलिस्कोप्स असतात. तर वेगवेगळ्या ठिकाणी आता कॅल्टेकला मी जेव्हा होतो तेव्हा तिथे चंद्रा म्हणून एका चाललेलं होतं, तर दॅट वॉज अ एक्सरे टेलिस्कोप. किंवा मग आता रिसेंटली जो इन्फ्रारेड टेलिस्कोप हे केला जेम्स वेब, राईट, किंवा हबल. तर वेगवेगळ्या देशांमधनं त्याच्यावरती ॲडव्हान्समेंट चाललेले आहेत. आता इश्यू असा आहे की ते खूप जास्त खर्चिक असतात, खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतात. त्याच्यामुळे त्या लेवलचं फंडिंग मिळणं आणि ते कन्सिस्टंटली मिळत राहणं, म्हणजे जेम्स वेबच्या बाबतीत बरेचसे डिलेज झाले आणि त्याच्याने जो काय ओव्हरऑल ओरिजिनल बजेट होतं त्याच्या मनाने कितीतरी बजेट वाढलं. किंवा हबलचा तो मिरर हे करावा लागला होता. तर हे या बऱ्याच एक्सपेन्सिव्ह गोष्टी आहेत. तर पण सायंटिस्ट वेगवेगळे प्रपोजल्स लिहित असतात आणि व्हॉट इज द नेक्स्ट थिंग, म्हणजे देर इज समथिंग कॉल्ड डिकेडल सर्वे US मध्ये, की दर 10 वर्षांनी सगळे त्या फील्डमधले जे महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत ते एकत्र येऊन एक पाथ ठरवतात की पुढच्या 10 वर्षासाठी ॲज अ कम्युनिटी आपल्याला या गोष्टींची उत्तरं मिळायला पाहिजे. आणि मग या गोष्टींची उत्तरं मिळायला पाहिजे. तर त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर्स त्याच्यावरती प्रपोजल्स लिहून की डिकेडल सर्वेमध्ये असं सांगितलेलं आहे म्हणून आम्ही हे इन्स्ट्रुमेंट सजेस्ट करतोय. तर असा एक त्याला चांगला सेट पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्याच्यातनं ठरतं की आपण पुढच्या 10 वर्षात कोणत्या मिशन्स बिल्ड केल्या गेल्या पाहिजे. आणि दॅट हेल्प्स पॉलिटिशियन्सला पण त्याच्यामुळे कळतं की कुठे पैसा फिरवला पाहिजे की जेणेकरून ही मिशन महत्त्वाची आहे आणि ही या वर्षीसाठी यांना फंडिंग द्यावं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर, माझा शेवटचा प्रश्न तुमच्या दोघांसाठी राहिला आता. मुलांसाठी तुमचा संदेश काय असेल? हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम ऐकणाऱ्या मुलांसाठी तुमचा विशेष संदेश काय असेल? असंच सांगेन की तुम्ही जे कराल ते मनापासून करा, त्याच्या फंडामेंटल्समध्ये जाऊन ते समजून घ्या आणि आपण ही गोष्ट का करतोय त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा की हे का आहे. आणि बरोबर, तुमचा अभ्यास आहे, तुमचं करिअर आहे, पण त्याच्या जोडीला तुमची आवड पण आहे, तर ते छंद पण जोपासा. कारण छंद जोपासा, माणसांना जपा कारण तुमचे मित्रमैत्रिणी, तुमचे फॅमिली मेंबर्स आणि तुमचे छंद हे तुमचं ऑक्सिजन आहे. त्यामुळे जसं तुम्ही करिअर आणि अभ्यासाला महत्त्व देतात तशा या बाकीच्या गोष्टींना पण महत्त्व दिलं तर ॲज अ पर्सन म्हणजे ओव्हरऑल तुमची डेव्हलपमेंट नक्कीच जास्त छान होईल. रोहित सर, तुम्हाला काय वाटतं? आय थिंक तिने बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या आहेत ऑलरेडी. तर आय वुड से जस्ट स्टे क्युरियस. ओके. आणि एकच गोष्ट मला जाता सांगायची वाटते की माझं जे फील्ड आहे म्हणजे मी हार्डवेअर इंजिनियर म्हणून आहे आणि या क्षेत्रामध्ये महिला खूप कमी आहेत. तर मी ऐकणाऱ्या मुलींना एक एनकरेजमेंट म्हणून सांगते की आजही RF मायक्रोवेव्ह इंजिनियर्स म्हटले की मे बी एक 50 to 20% एवढ्याच मुली आहेत. आणि आता गेले JPL मध्ये पण माझा जो ग्रुप होता RF इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप, त्याच्यात 14 जण होते, त्यात मी एकटी होते. किंवा आता आम्ही जे युरोपा क्लिपर मिशनवर जे RF इंजिनियर जे होते त्यात 7 लोकांमध्ये मी एकटी महिला होते. किंवा आता माझी नवीन कंपनी आहे कपेला स्पेस, आम्ही 6 जण आहोत RF इंजिनिअरिंग टीममध्ये, तिथे परत मी एकटीच आहे. त्यामुळे मला सवय आहे, मला या गोष्टीची खूप म्हणजे मला काही वेगळं वाटत नाही. कारण मी जसं मगाशी म्हटलं की आमची भाषा एक आहे, की आम्ही एका भाषेत बोलतो, कोणी माझ्याकडे वेगळं म्हणून बघत नाही आणि मी स्वतःला वेगळी म्हणून स्वतःला बघत नाही. जेव्हा मी फोटो बघते तेव्हा दिसते की ओके मी वेगळी दिसते सगळ्यांपेक्षा, पण असं जेव्हा आपण एकत्र काम करतो त्यामुळे मला असंच एक सांगायचं की
हार्डवेअर ही गोष्ट अजिबात अवघड नाहीये मुलींसाठी. तर डेफिनेटली जर तुम्हाला शक्य असेल तर या क्षेत्रात नक्की जा. आणि मी बाकी मुलांना किंवा पुरुषांना पण सांगेन की तुम्हाला जेवढ्या मुलींना किंवा महिलांना इन्क्लूड करता येईल किंवा ऑपॉर्च्युनिटी देता येईल तर ती खरंच महत्वाची आहे. कारण शेवटी वी आर 50-50%. सो Correct. असं का बरं इथे एवढं बायस आहे. आपण कायम जे म्हणतो अनटॅप्ड रिसोर्स, तर दिस इज अ ह्यूज अनटॅप्ड ह्युमन रिसोर्स. correct. आणि वेगवेगळ्या संस्था मुलींसाठी खास अपॉर्च्युनिटीज क्रिएट करतात. तर त्याचा शोध घेऊन त्याचा वापर केला गेला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. तर मुलांनो, आज तुमच्यासाठी अतिशय ज्ञानवर्धक आणि अतिशय माहितीपूर्ण असं 2 शास्त्रज्ञ ज्यांनी नासामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे, तुमच्यासाठी अनेक प्रश्नांची ते समर्पक आणि योग्य उत्तरं दिली आहेत. तर त्यांचा तुम्ही जरूर फायदा घ्याल अशी आशा बाळगतो. डॉक्टर चैताली पाराशरे आणि डॉक्टर रोहित गावंदे सर आमच्या या कल्पनायुक्त फाउंडेशन आणि रेडिओ विश्वास तसेच फिदर टच स्टुडिओ यांच्या सहकार्यातून हा जो कार्यक्रम होता आहे त्यासाठी आले त्याबद्दल सगळ्यांतर्फे विशेष आभार आणि धन्यवाद. पुढच्या वेळेस पण आल्यानंतर तुम्ही नक्की आम्हाला असं गाईड करत राहा, असं आमची सर्वांची नाशिककरांची इच्छा राहील. तुम्ही आले त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद सर. जरूर. नक्कीच. थँक्यू सो मच. आणि ऐकणाऱ्या कोणाला काही प्रश्न असतील तर आम्हाला ईमेलद्वारे कॉन्टॅक्ट करू शकतात. आम्ही कल्पना युथ फाउंडेशनकडे आमचे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन देऊन ठेवतो. धन्यवाद सर आणि मॅडम. धन्यवाद. थँक्यू. मित्र हो, आत्ताच आपण ऐकत होतात नासासाठी काम करत असलेली नाशिकची प्रसिद्ध शास्त्रज्ञ दाम्पत्य जोडी डॉक्टर रोहित गावंदे आणि डॉक्टर चैताली पाराशरे यांची मुलाखत. मित्र हो, ही मुलाखत आम्ही दिनांक 24 जुलैला डॉक्टर गावंदे नाशिकला आलेले तेव्हा कल्पना युथ फाउंडेशनच्या वतीने मी, आशिष चव्हाण आणि माझे स्नेही सुशांत राजोळे यांनी फिदर टच स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेली. त्यामुळे या मुलाखतीत 24 जुलैच्या नंतरच्या घडामोडी किंवा संदर्भ सापडणार नाहीत. या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न, प्रतिक्रिया अथवा सूचना असतील किंवा आमच्याशी संपर्क करायचा असल्यास तुम्ही रेडिओ विश्वासचा व्हॉट्सअप नंबर +91 8380016512 यावर संपर्क साधू शकतात. तर ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.